पिझ्झा म्हटलं की प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतं, अगदी लहान मुलांपासून ते थोरा मोठ्यांपर्यंत. तर आज ओव्हनमध्ये त्याचबरोबर पॅनमध्येही पिझ्झा कसा बनवायचा तो आपण पाहणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. पिझ्झा बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे पिझ्झा सॉस तयार करणे. पिझ्झा सॉस घरात बनवणे एकदम सोपे आहे. जर का हा पिझ्झा सॉस एकदम परफेक्ट बनला तर आपला पिझ्झा एकदम टेस्टी बनतो. यासाठी प्रथम 4 टोमॅटो आपण शिजवून घेऊयात. त्याच्या वरचे साल काढून घेऊयात. टोमॅटोचा जो गर आहे तो आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचा आहे. पिझ्झा सॉस रेडीमेडही मिळतो, तो वापरला तरीही चालेल. पण आपण घरी बनवलेला जो सॉस असतो तो एकदम झकास बनतो, अगदी मस्त टेस्टी बनतो. इथे दाखवल्याप्रमाणे सगळा टोमॅटोचा गर आपण मिक्सरमधून वाटून घेऊयात. आता एका पॅनमध्ये किंवा एका भांड्यामध्ये 1 चमचा तेल घेऊयात. तेल तापले की त्यामध्ये 1 चमचा कापलेला लसूण म्हणजे बारीक चॉप केलेला लसूण टाकूयात. तो थोडासा परतला की त्यामध्ये 1 कांदा बारीक कापलेला टाकूयात. मंद आचेवरती कांदा अगदी लालसर परतून घेऊयात. कांदा चांगला परतून झाला की त्यामध्ये टोमॅटो प्युरी जी आपण बनवली होती ती टाकूयात. ही टोमॅटो प्युरी सुद्धा व्यवस्थित परतून घेऊयात. ही प्युरी व्यवस्थित परतून झाली की यामध्ये 1 चमचा चिली फ्लेक्स टाकूयात. 1 चमचा मिक्स हर्ब्स टाकूयात, यालाच आपण ओरिगॅनोही म्हणतो. पाव चमचा काळे मीठ टाकूयात. चवीसाठी अर्धा चमचा साखर टाकूयात. साधे मीठ पाव ते अर्धा चमचा टाकूयात. व्यवस्थित परतून घेऊयात. आणि यामध्ये 1 चमचा अमूल बटर टाकूयात, त्यामुळे चव एकदम भन्नाट होते. या प्रकारे बनवलेला पिझ्झा सॉस एकदम भन्नाट चवीचा होतो. यामध्ये कांदा दिसत आहे तर आपण मॅशरने मॅश करून घेऊयात. मॅश केल्यामुळे आपला पिझ्झा सॉस एकदम थिक होतो. तुम्ही इथे थिकनेस चेक करू शकता. पिझ्झा टॉपिंगची तयारी करूयात. त्यासाठी 2 कांदे घेतले आहेत. हे कांदे त्याची साल काढून 2 भाग करून घेऊयात. इथे यासाठी जे आपण सलाड वापरणार आहोत ते आपण एकदम बारीक कापून घेतले तरीही चालतात, पण मी इथे त्याचे क्यूब करून घेत आहे. कांद्यांचे क्यूब कसे करायचे पाहून घ्या. कांदे मधून कापून त्यातले प्रत्येक लेयर वेगळे करून घ्या. लेयर्स वेगळे करून झाले की ते उभे आडवे कापून त्याचे क्यूब करूया. मी इथे दाखवत आहे. अशा पद्धतीने कांद्याचे क्यूब्स करून घ्या. त्यानंतर 3 ते 4 सिमला मिरची घेऊयात. याचेही आपल्याला क्यूब्स करून घ्यायचे आहेत. सिमला मिरची कट करून त्यातील बियांचा भाग काढून टाकूयात आणि त्याचेही क्यूब्स बनवूयात. कांद्याचे क्यूब ज्या आकारात बनवले आहेत त्याच आकारामध्ये आपण सिमला मिरचीचेही क्यूब करून घेऊयात. आता यानंतर कोबी कापून घेऊयात. कोबीचे क्यूब कसे करायचे ते मी इथे दाखवत आहे. कोबीचा थोडा भाग कापून घेऊन त्याची सर्व पाने सेपरेट करून घेऊयात. ज्या आकारात आपण कांद्याचे क्यूब्स बनवले होते त्याचबरोबर सिमला मिरचीचे क्यूब बनवले होते
त्याच आकारामध्ये आपल्याला कोबीच्या पानांचाही क्यूब बनवायचे आहेत. मी इथे सर्व सलाडचे क्यूब्स बनवत आहे, पण तुमच्याकडे जर वेळ कमी असेल तर तुम्ही बारीक बारीक चिरून घेतलात तरीही चालेल, किंवा लांब लांब भाग केलात तरीही चालेल. आता आपण 2 टोमॅटो घेऊन त्याच्याही क्यूब्स बनवायचे आहेत. टोमॅटोचे बिया आपल्याला काढून टाकायच्या आहेत. त्याचबरोबर टोमॅटोचा आतला गर जो आहे तोही आपल्याला काढून टाकायचा आहे. तुम्ही इथे पाहू शकता पिझ्झाच्या टॉपिंगचे म्हणजेच सलाडचे काप करून झालेले आहेत. आता एका पॅनमध्ये 1 चमचा अमूल बटर टाकूयात. अमूल बटरच्या ऐवजी तुम्ही 1 चमचा तेलही टाकू शकता, पण अमूल बटरमुळे टेस्ट खूपच छान येते. त्यावर कांद्याचे क्यूब टाकूयात. कांद्याचे क्यूब थोडे परतून झाले की त्यानंतर कोबीचे क्यूब टाकूयात. तेही थोडा वेळ परतून घेऊयात. त्यानंतर सिमला मिरचीचे क्यूब टाकूयात. थोडा वेळ परतून घेऊयात. चवीसाठी धने जिरे पूड 1 चमचा टाकूयात. अर्धा चमचा काळे मीठ टाकूयात. साधे मीठ अर्धा चमचा टाकूया. तिखटपणासाठी चिली फ्लेक्स अर्धा चमचा टाकूयात. थोडा वेळ परतून घेऊयात आणि सगळ्यात शेवटी टोमॅटोचे क्यूब टाकूयात. टोमॅटोचे क्यूब सगळ्यात शेवटी टाकायचे आहेत, नाहीतर याला पाणी सुटू शकते. चला तर मग आता मेन प्रोसेस चालू करूयात. एक पिझ्झा बेस घेऊन त्याच्यावरती आपण बनवलेला पिझ्झा सॉस लावूयात. अगदी कोपऱ्यापर्यंत कडेपर्यंत पिझ्झा सॉस पसरून घेऊयात. पिझ्झा सॉस पसरून झाला की त्यावरती मोझरेला चीज पसरून घेऊयात. त्यानंतर जे आपण टॉपिंग्स बनवले आहे ते पसरून घेऊयात. बनवत असताना पिझ्झा सॉस किंवा टॉपिंग्स किंवा मोझरेला चीज याचे प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. प्रोसेस्ड चीज आपण खिसून याच्यावरती टाकूयात. चीजचे प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. यानंतर पुन्हा मोझरेला चीज आणि शेवटी म्हणजे मिक्स हर्ब किंवा ओरिगॅनो हे वरूनही आपल्याला टाकायचे आहे. त्यामुळे पिझ्झाला खूपच सुंदर चव येते. हे बनवत असताना मी ओव्हन प्रीहीटला ठेवला होता. प्रीहीट झाल्यानंतर आपला हा पिझ्झा आपल्याला ओव्हनमध्ये ट्रान्सफर करायचा आहे. ओव्हनमध्ये हा पिझ्झा 10 मिनिटात तयार होतो. काय सुंदर बनला आहे. जेवढा यम्मी पिझ्झा दिसत आहे तेवढाच चवीलाही एकदम भन्नाट आणि एकदम टेस्टी झाला आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. आता पॅनवरती पिझ्झा कसा भाजायचा ते मी दाखवत आहे. तवा थोडा गरम झाला की त्यावरती थोडे बटर पसरूया. त्यानंतर आपण बनवलेला पिझ्झा त्यावरती ठेवूयात. यावरती पिझ्झा कव्हर होऊ शकेल असे एक मोठे झाकण ठेवूयात. बारीक गॅसवर म्हणजे लो फ्लेमवरती हा पिझ्झा अगदी 3 ते 4 मिनिटात तयार होतो. तुम्ही इथे पाहू शकता आपला पिझ्झा रेडी आहे. पॅनवरती पिझ्झा भाजल्यामुळे पिझ्झाचा बेस खालून एकदम कुरकुरीत होतो. आहा, काय छान दिसत आहे. अशा प्रकारचा पिझ्झा घरी बनवलेला खूपच सुंदर चवीला लागतो. अगदी बाहेर मिळतो त्याहीपेक्षा घरात बनवलेला पिझ्झा अतिशय टेस्टी होतो.